महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 2 तरुणांना शिरपूर तालुका पोलिसांकडून अटक. शिरपूर तालुका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत अवैधरित्या गावठी बनावटीची पिस्तुले व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 3 गावठी पिस्तुले, 6 जिवंत काडतुसे आणि 2 अतिरिक्त मॅगझिन असा एकूण 1,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरपूर तालुका गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली होती की 2 इसम मध्य प्रदेशातील उमरठी येथून आंबेमार्गे शिरपूरकडे गावठी कट्टे व जिवंत काडतुसे घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी आंबे गावाबाहेरील दगडी बाकड्याजवळ सापळा रचला. तेथे 2 संशयित इसम दिसून आले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी आपली नावे विकास उर्फ पल्लूराम मनोज घारू, वय 30, राहणार बाजीराव नगर, येवला, जिल्हा नाशिक; रावसाहेब अशोक मोरे, वय 29, राहणार निमगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक अशी सांगितली. पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये आरोपींकडून सुमारे 90,000 रुपये किमतीची 3 गावठी बनावटीची पिस्तुले, 12,000 रुपये किमतीची 6 जिवंत काडतुसे तसेच 4,000 रुपये किमतीची 2 अतिरिक्त मॅगझिन जप्त करण्यात आली. पोहेक विजय धिवरे यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत.